हं, हं, तर हं, हा आपल्या शेतीसाठी हे दोन्ही मॉडेल्स हं. गेम चेंजर ठरतील. अगदी मला एक सही म्हणजे SAHI सिस्टम फॉर AI इन हेल्थ केअर फॉर इंडिया याची हं. सुद्धा एक चर्चा सुरू आहे आणि बोध BODH हे पण एक या व्यासपीठ हा सुद्धा एक मंच याची सुद्धा चर्चा सुरू आहे. मला एक सांगा की दुर्गम भागातल्या प्राथमिक निदानासाठी आरोग्यविषयक हे जे दोन्ही मंच आहेत त्यांची भूमिका कशी आहे आणि आत्मनिर्भर भारतासाठी ती नेमकी कशी पूरक ठरेल? खूप चांगला प्रश्न आहे आणि जेव्हा आपण आरोग्य क्षेत्राचा विचार करतो, तेव्हा एआयचा वापर ह्याच्यावर खूप मतमतांतर आहे. बरोबर. कारण शेवटी आरोग्य क्षेत्रामध्ये मी काय वापरणार? पेशंटचा डेटा वापरणार. हं. तो पर्सनल डेटा असतो. म्हणजे कोणाचे स्कॅन्स असतील, एक्स-रे असतील, रक्ताचे बरोबर. चाचणीचे रिपोर्ट असतील, तर तिथे डेटा गोपनीयता किंवा सेफ्टी ही हं. खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आजही कुठल्याही ग्रामीण भागामध्ये मी ChatGPTवर जर एखादा एक्स-रेचा फोटो काढला, तर मला उत्तर मिळेल. बरोबर. परंतु जर मला ते उत्तर खरं आहे, खोटं आहे, डॉक्टरांनी व्हॅलिडेट केलेलं आहे, हे कसं कळणार? बरोबर. म्हणून सहीद्वारे हं. भारत सरकारने काय केलंय, हा अजून एक प्लॅटफॉर्म बनवलाय, की हं. ज्याच्यामध्ये आरोग्य क्षेत्रातल्या एआयला सुरक्षित, पारदर्शक आणि अकाउंटेबल त्यांना बनवायचं. बरं. आणि प्राथमिक स्तरावर म्हणजे आपले जे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात, तिथे जर या सहीला जोडलेली ॲप्लिकेशन आपण वापरली, तर त्या रुग्णाला तिथेच अर्ली वॉर्निंग ज्याला आपण म्हणतो, की तुम्हाला काय झालंय? किंवा तुम्हाला मोठ्या डॉक्टरांचा सल्ला काय घ्यावा लागेल? तर हे सगळं सरकारतर्फे आभा प्लॅटफॉर्मला जोडलेलं म्हणजे आभा आयुष्यमान भारत योजना आपल्याला माहितीच आहे. मग त्या रुग्णाचा डेटा सेफली त्याच्यामध्ये पूल करून हं. आपण कसं त्या रुग्णाला एक स्टेबल करू शकतो आणि मग मोठ्या डॉक्टरांचा सल्ला त्याला तालुक्याच्या जागी पाठवणं, जिल्हा पातळीवर पाठवणं, मोठ्या शहरात पाठवणं, सरकारी रुग्णालयामध्ये ते सगळं करू शकतो. हं, हं, आणि हं. ह्याच्यामुळे काय होईल ना, की एक आरोग्य क्षेत्रासाठी एक चांगलं आपल्याला एक अ, मानक मिळेल हं. आणि त्याला आपला डेटा सेफ राहील आणि बोध हं. हा त्या मॉडेलला टेस्ट करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. बरं. म्हणजे बोध इज बेंचमार्किंग ऑफ डिजिटल डेटा फॉर हेल्थ केअर. हं, हं, तर हं. हे सगळं करण्यासाठी बोध वापरायचा. हं. बोध वापरून सही बनवायचं आणि सहीला जोडलेली आरोग्य क्षेत्रातली ॲप्लिकेशन बनवायची, असा सगळा त्यांचा तो विचार आहे. अगदी चैतन्यजी सर्वम काझे तुम्ही मगाशी उल्लेख केला थोडक्यात अगदी